आता जस्ट मी सोमनाथचं दर्शन करून आली आहे. माझ्या मागे तुम्हाला मंदिर दिसेल, ते आहे मेन शिखर. खूप ऊन असल्यामुळे मी इकडे तोंड करून बोलते आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहेत, सो त्यामुळे शूट काही करू शकले नाही, पण मी आता तुमच्यासाठी शूट करते आहे. एक्झिट गेट दाखवते आणि एंट्री गेट दाखवते. आहे मंदिराचं एक्झिट गेट आणि एंट्री गेट एक्झॅक्ट याच्या शेजारी आहे पलीकडे. तिकडून एंट्री करून इथे मध्ये तुमचं चेकिंग होतं. तुम्ही शूज चप्पल आत घेऊन जाऊ शकता. इथे लॉकर्स रूम आहेत. ह्या ज्या आहेत ह्या लॉकर्स रूम आहेत. ह्या लॉकर्स रूममध्ये तुम्ही तुमचे मोबाईल्स ठेवायचे. त्याच्यानंतर शूज घालूनच नंतर एक चेकिंग होईल. इथे चेकिंग होतं. चेकिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला आत सोडलं जातं आणि मग आतमध्ये हे आहे सोमनाथाचं मंदिर. लेडीज आणि जेंट्सच्या लाईन्स वेगवेगळ्या असतात. त्याच्यानंतर ह्या समोरच्या गेट्समधून जिथून लोक बाहेर येतात तिथून तुमचं एक्झिट होतं. हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे आणि ह्या साईडला पूर्ण समुद्र आहे. ओके, आपण आईला विचारूया. आई, दर्शन कसं झालं? खरंच खूप सुंदर झालं आणि लेडीजची गर्दी कमी असल्यामुळे दर्शन फार छान झालं. सगळ्यांना काय या सांगायचं? एकदा दर्शन घ्या. हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी, त्यामुळं घ्या आणि स्वर्ग सुख काय असतं ते इथं आलं. आणि सोमनाथचा अनुभव काय होता? काय टिप्स? शब्दात नाही सांगू शकत, शब्द नाही. खरंच खूप सुंदर दर्शन होतं. आणि आमचं दर्शन झाल्यावर आम्ही जप करायला सुद्धा आतमध्ये बसलो होतो. आम्ही जवळजवळ 20 मिनटं आतमध्ये गाभाऱ्यात होतो. एकदम जे शिवलिंग आहे सोमनाथचं त्याच्या अगदी समोर आम्ही बसलो होतो आणि मनसोक्त आमचा जप करून झाला. नमस्कार खूप छान, म्हणजे नाही शब्दात नाही सांगता येते की कसं वाटते. जय सोमनाथ. जय सोमनाथ. ते गेटमधनं बाहेर पडल्यावर अशी बाजारपेठ आहे पूर्ण शॉपिंगची. आणि इथून आतमध्ये आपण ओशन व्ह्यूला जाऊ शकतो. हे आहे पुराणा सोमनाथचं मंदिर. पण आज 1 जानेवारी असल्यामुळे ही पूर्ण गर्दी आणि ही लाईन बाहेरपर्यंत गेलेली आहे. असं वरतून पायऱ्या उतरून खाली यायचं आणि मग हे असं मंदिर आहे. आणि या मंदिरात एक छान अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे, मी तुम्हाला दाखवते. त्यांनीच शिव मंदिरं परत बांधलेली आहे पुन्हा. असा पुतळा अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि आतमध्ये स्टोअर सुद्धा आहे. आपण आत्ता आलेलो आहोत वेणेश्वर महादेव मंदिरात. हे 12व्या शतकातलं मंदिर आहे. तर आज बघूयात या मंदिराची माहिती, इथल्या पुजाऱ्यांकडनं माहिती जाणून घेऊयात. तसंच मंदिराचा परिसरही बघूयात. साल पुराना स्वयंभू शिवलिंग है और 1024 की उसकी कहानी है। यहाँ पे वाजा ठाकुर नाम का राजा रहता था। उसकी एक बेटी थी वेणु नाम की। ये रोज सवेरे इधर पूजा करने के लिए आती थी। और 1024 में मोहम्मद गजनवी आए सोमनाथ लूटने के लिए, तो उसके सैनिकों को मालूम पड़ा है कि इधर तो कोई लड़की आती है, तो वो लोग लड़की के पीछे पीछे इधर आए। वो लड़की को मालूम पड़ा कि मेरे पीछे कोई आ रहा है। उसने आकर बाबा से प्रार्थना की है कि बाबा आप मेरी रक्षा करो। ये शिवलिंग के बीच में उभा निशान है, वहीं से शिवलिंग के 2 भाग हो जाता है और अंदर से आवाज आता है कि वेणु तुम उसके अंदर बैठ जाओ। वेणु आसन लगा के बैठ जाती है। पीछे के भाग में बाल है वो रह जाते हैं। जैसे ही सैनिक लोग अंदर आते हैं तो कहते हैं इधर तो कोई दूसरा रास्ता नहीं है, तो लड़की किधर जाएंगी। वो लोग लड़की को ढूंढने लगते हैं तो पीछे के भाग में बाल दिख गए। वो लोग बाल खींचने जाते हैं तो बाल पूरा पत्थर में बदल जाता है। उसके पास कुवाड़ी और भाला तलवार था, उसी से शिवलिंग को काटने लगे।
तो भगवान ज्यादा गुस्से में आ जाते हैं। भगवान कहते हैं कि ये तो लड़की के लेके मुझे भी लूटने लगे हैं। तो भगवान उसमें से झेरी मधुमक्खी छोड़ते, जैसे मानस को काटती उसी समय मानस की मृत्यु होती थी। उधर सोमनाथ में मोहम्मद गजनवी को मालूम पड़ा ये मेरे सैनिकों की मृत्यु कैसे हो सकती है, तो मोहम्मद गजनवी सोमनाथ से इधर आए और बाबा से प्रार्थना करने लगे, बाबा आप मेरी रक्षा करो, मैं तो इधर सोमनाथ का धन दौलत लूटने आया था, मैं कोई दूसरा गलत काम करने के लिए नहीं आया। तो वो मधुमक्खी का टोड़ा था, वो उसके आपोआप शिवलिंग में समा गया। मंदिराच्या पुजाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपण शिवलिंग बघूयात। हे शिवलिंगाच्या मागच्या बाजूला इथे मागे सेंटरला बरोबर उभी वेणी दिसतीये। वेणीची व्यवस्थित स्टार्ट टू एंड पूर्ण वेणी या शिवलिंगावर आहे। तसंच जसं त्यांनी सांगितलं की शिवलिंग फोडण्याचा प्रयत्न केला, सो तेही खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता की तेही दिसतायत खूण जे त्यांनी भाले मारले। या मंदिरात विहीरही आहे एक। असे बाहेर गाया पण आहेत। हाथ में ही दे दो, मुंह में दे दो उसके। गायांना तुम्ही देऊ शकता खायला। आता आपला प्रवास सुरू झालेला आहे द्वारकेच्या दिशेने। सोमनाथपासून द्वारका 233 किलोमीटर आहे। साधारण 4 तासाचा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता रस्ता खूप सुंदर आहे आणि इथला निसर्ग तर बाप रे अप्रतिम। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला रस्त्याच्या नारळाची झाडं आहेत आणि नुसती हिरवळ आहे आणि रस्ताही चांगला आहे। सो आता आपण द्वारकेला जाताना आपल्याला मध्ये एक माधवपूर बीच लागणार आहे, तो एक्सप्लोर करूयात आणि त्याच्यानंतर जामवंत गुफा।